आज आपल्या गावातील कैलासवासी गवळणबाई साहेबराव शिंदे या मातोश्रीच्या 8व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेली ही सेवा आहे. जगामध्ये जन्म जितका सत्य आहे, जगामध्ये मृत्यू सुद्धा तितकंच सत्य आहे. कारण जिथे जिथे उत्पत्ती आहे तिथे तिथे विनाश अटळ असतो. ज्ञानोबराय सुद्धा म्हणाले, देहाची आगावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणो नये धनंजया जिया परी. इथं आलात की हा 2 प्रकारचा सोहळा प्रत्येकाला साजरा करावाच लागतो. एक आहे जन्माचा सोहळा, एक आहे मृत्यूचा सोहळा. विठ्ठल विठ्ठल फक्त भानगड अशी आहे, माणसं जन्माचा सोहळा आनंदाने साजरा करतात, पण माणसं मृत्यूचा सोहळा साजरा करायला जरा मागं पुढं पाहतात. तिथं मात्र माणसं दुःख मानतात. दुःख मानतात याचं कारण आहे ते मायेत आहेत म्हणून. खरं म्हणजे मला तर असं वाटतंय, मृत्यू म्हणजे नव्याची सुरुवात आहे. मरणाला कोणी घाबरायचं नाहीच बघा. बरं घाबरलात तरी, मरणापासून पळालात तरी ते येता राहतं काय? ते येतेच. अर्थात काय, कोणी जर मला विचारलं ना, महाराज तुम्ही मरणाला घाबरणार नाही का? मी म्हणेल बघा, मरणाला घाबरणार नाही याचं कारण आहे, मी मेलो याचं दुःख नाही, मी मेल्यानंतर कोणीतरी पुन्हा जन्माला येणार याचा आनंद आहे. तुम्ही शेतकरी आहात, ज्वारी पेरता, बियाणं पेरता, याचा अर्थ तुम्ही ते नष्ट करताय. पण गंमत आहे का, नष्ट होणाऱ्या ज्वारीने, त्या बीजाने रडायचं नाही मी मरतो म्हणून, उलट त्यानं आनंद मानायचा. जरी मी जमिनीत पडत असलो तरी माझ्यामुळे एक अख्ख कणीस जन्माला येणार आहे. एका बीजा केला मग भोगिले कणीस. ते मानलं पाहिजे माणसाने. आपण जाणारच आहेत, पण आपल्या माघारी आपल्यापेक्षाही पुढे परमार्थ करणारा, संप्रदायाची धुरा सांभाळणारा कोणीतरी जन्माला येईल याचा आनंद मानवाने मानला पाहिजे. माणसं मानत नाहीत, माणसं मायेत अडकलेली. विठ्ठल विठ्ठल गंमत आहे का? मला तर असं वाटतंय, तो किती छान जगला, किती श्रीमंतीत जगला, याच्यापेक्षा तो मरताना कसा मेला याला महत्त्व जास्त आहे. कारण महाराजांचे शब्द आहेत, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूराचं शूरपण त्याच्या पुरुषार्थात नाही, शूराचं शूरपण त्याच्या रणांगणात आहे. तो किती तिथे लढतो याच्यात आहे. तसं माणसाचं सगळं जीवन, तो किती श्रीमंतीत जगला, किती ऐश्वर्यात जगला, इथे नाही, तो इथून जाताना कसा गेला याला मात्र विशेष किंमत आहे. मग आपल्याकडे नेहमी शब्द आहे पुण्यतिथी. म्हणजे काय? असा एखादा महात्मा ज्या तिथीला जातो तो दिवस जरी कॅलेंडरमध्ये अशुभ दाखवला असला तरी त्या महात्म्याच्या जाण्याने ती तिथी कशी होते? पुण्यवान होते. म्हणून त्या तिथीला सुद्धा पुण्यतिथी म्हणावं लागतंय. अशी भारतीय संस्कृती विचार संपन्न आहे बघा. म्हणून त्या तिथीला पुण्यवान करण्याकरिता माणसाने जगलं पाहिजे असं माझं मत आहे. विठ्ठल विठ्ठल मग हे जगाचं सूत्र चालणारच आहे. गंगा उगम पावते, ती उगम पावते कशा करता माहित आहे? ती उगम पावते समुद्राला मिळण्याकरता. जर गंगा समुद्राला मिळालीच नाही तर गंगेचं परिपूर्ण तो होणार नाही. ती उगम पावते समुद्राला मिळण्याकरता. माणूस जन्माला येतो मरण्याकरताच. तर अडचण अशी आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, गंगा उगम पावते समुद्राला मिळण्याकरता, पण समुद्राला मिळायला जात असताना ती अनेकाचं भलं करत जाते, अनेकाचं कल्याण करत जाते. तसं माणसानं मरण्याकरता जन्मायचंय, पण मरणाच्या वाटेला जाताना जे जगात जे जे कोणी भेटतील
त्यांचं हित व्हावं आणि आपलंही हित व्हावं या उद्देशानं वागत वागत त्यानं चालावं, म्हणजे त्याचं जगणं त्याचं जाणं सफल होतंय. विठ्ठल हा वर्ग आहे, पहिला वर्ग आहे. जन्माला येताना मानव म्हणून जन्माला आले, कार्य असं केलं देव झाले. दुसरा वर्ग आहे का, जन्माला येताना मानव म्हणूनच आले पण काम असं केलं देव झाले, मानव झाले. मानव झाले. काही माणसाला अजून माणूस होता आलं नाही. माणूस होणं माणूस होणं माणूस होणं म्हणजे काय होणं बारीक आहे का. ज्या गोष्टीमुळं स्वतःला त्रास होतो ती गोष्ट इतराबरोबर न करणं म्हणजे माणूस होणं. कोणी आपली निंदा केली तर त्रास होतो ना, मग आपण सुद्धा कोणाचीच निंदा करायची नाही, माणूस होणं. कोणी आपला बांध कोरला तर त्रास होतो, मग आपण सुद्धा कोणाचाच बांध कोरायचा नाही म्हणजे माणूस होणं. अर्थात ज्या क्रियेनं स्वतःला त्रास होतो ती क्रिया इतरासोबत न करणं म्हणजे माणूस. मग पहिला मुद्दा आहे, माणूस म्हणून जन्माला आला देव व्हा. नाही जमत आम्हाला माणूस म्हणून जन्माला आलात, मग मानव तरी व्हा. पण माणसं देवही नाही मानव आणि असतील कोणी तर मला त्याचा साष्टांग दंडवत आहे माझा त्यांना. पण बहुतेक माणसं दोन वर्गात नाही, तिसऱ्या वर्गात भरपूर गर्दी आहे. जन्माला येताना माणूस म्हणून आले पण काम असं आहे महाराज, त्यांना माणूस म्हणावं की नाही शंकाच आहे. त्यांना मला वाटतं पशुच म्हणावं. सोपं उदाहरण सांगतो. समोर बसलात माझ्या वडे, एका प्रश्नाचं उत्तर द्या. चिखलात लोळतो गठारात लोळतो त्या पशुला काय म्हणतात इकडे? हा काय म्हणतात? गाढव म्हणतात, डुक्कर म्हणतात, काय हरकत नाही. जर गाढव चिखलात लोळत असेल, उकिरड्यावर बसत असेल तर त्याला गाढव म्हणावं. आणि एखादा माणूसच जर उकिरड्यावर लोळत असेल, चिखलात लोळत असेल तर त्याला काय म्हणावं लागेल? बरं माणसं लोळत नाहीत का? मग काय काय म्हणावं? काय त्याला माणूस म्हणावं का गाढवच म्हणावं? अर्थात हे काय, हे जन्मानं माणूसच आहे पण क्रिया मात्र पशुची आहे. विठ्ठल अशी अनेक उदाहरण आहेत आमच्याकडे. कुंभाराचं ओझं वाहतो त्याला गाढव म्हणतात, संसाराचं ओझं वाहतो त्यालाही, म्हणजे मी म्हणणार नाही तुम्हाला काय म्हणायचं. कार्यदास हो गोड आहेत. का रे दास होशी संसाराचा, खर खर म्हणजे गाढव. बाबा संसाराचा दास का होतोस? जी जी माणसं संसाराचा दास झाली, गाढव झाली, त्यांना दुःखच भोगावं लागलं. नको बड्या. अर्थात हे पशुच आहे. आणि अनेक उदाहरण आहेत आमच्याकडे बरं का. मदार्याच्या तालावर नाचतो त्याला माकड म्हणतात. मदार्याच्या तालावर नाचतो त्याला काय म्हणतात? माकड म्हणतात. घरी तालावर नाचतो त्याला काय म्हणावं हे सांगा तुम्ही. हे आम्ही सांगणं बरं वाटत नाही का? मोठं मोठं हे सगळे महाराजांचे शब्द आहेत. असे अनेक शब्द आहेत महाराजांचे, अनेक शब्द आहेत असे. अगदी सोपं सांगतो. घाण्याला जुंपलं जातंय त्याला म्हणावं बैल. घाण्याला जुंपलं जातंय त्याला काय म्हणायचं? बैल. शंकर बुवा संसाराला जुंपलं जातंय त्याला काय म्हणावं लागेल? बैल. बरं दोन्हीचं दुःख एकच महाराज. दिवस रात्र गाण्याचाही बैल चालत राहतो, संसारातला बैल तरी काय करतो म्हणा? दिवसा ह्या बुवाचं कीर्तन, रात्री त्या बुवाचं कीर्तन. जुंपिले घाना बांधोनी डोळे, जुंपिले घाना बांधोनी डोळे, जुंपिले घाना बांधोनी डोळे. आता तो घाण्याचा जो बैल असतो त्याला बांधण्याची पद्धत तुम्ही जुन्या लोकांनी पाहिलं असेल. त्याला त्या जोवाला बांधल्या जाते आणि त्याच्या दृष्टीला काही पडू नये म्हणून त्या बैलाचे डोळे बांधल्या जातात, झापडी लावली जाते, काही दिसत नाही. आणि मग तो बैल चालत राहतो चालत राहतो चालत राहतो. जर त्या बैलाने ठरवलं थांबायचंय तर माग लावलेल्या दांडक्याला एक अणकुचीदार असा लांबकट खिळा ठोकलेला असतो, आरी म्हणतात त्याला. तो टोकदार खिळा बैल थांबला की बैलाच्या मागून टोचतो आणि मग बैल खिळा टोचला की बैल पुन्हा चालत राहतो. कोण्या बैला सांगतो तुमच्या लक्षात आहे ना? आणि ते घरचा खिळा टोचायला त्याला पडावं लागतं.
आणि मग महाराज दिवस जातो, रात्र येते, किती चालतो हे त्याला कळत नाही. पोटात भूक लागते, तहान लागते, आराम होतो, डोळ्यात पाणी येतं, पण नाविलाज पळत राहतो. त्याची सुटका केव्हा, जीव जाईल तेव्हा. मला वाटतं त्या बैलाचं बरं आहे, जीव गेल्यास तरी सुटका आहे. या बैलाचं इतकं अवघड आहे, जीव गेला तरी 3 दिवसानं कावळ्याच्या रूपाने माघारी येतो म्हणून. तिथं येऊन का होईना, पण ती आशा त्याची ठेवतोच तिथे शिल्लक. हे जरी मानव पेशा दिसत असले तरी सगळे पशुच महाराज. नाही तरी काय दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान शुकरी बाप. कशाला येता बाबा जन्माला? विठ्ठलाचा दास व्हायचा असेल, माळकरी म्हणून घ्यायचा असेल, वैष्णव व्हावं असं वाटत असेल, गंध घालवायचा असेल तर जन्माला या. येऊ नका, नाही गर्दी इथं भरती गर्दी बरीच आहे. अर्थात हे सोडून जेवढे सगळे पशुच आहेत बरं का. हे महाराज म्हणाले एकादशीला नियम पाळत नाही, नित्य नियमाशिवाय अन्न खातो कुत्रा आहे, ओझ वाहतो बैल आहे. काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान, वाया मनुष्यपण भारवा हे वृषभ. आता हे एवढं जरी नाही पटायचं तरी सोपं सांगतो. माणूस म्हणून जन्माला आलाय, भजन करत नाही. माणूस म्हणून जन्माला आला, माळ नाही घातली, कधी पंढरीला नाही गेला, कधी मंदिरात नाही गेला, कधी कीर्तन नाही, परमार्थ नाही. महाराज म्हणाले हा सुद्धा पशुच आहे. काय आहे? हे माझे शब्द नाहीत, नाथांचे शब्द आहेत. भक्तिवन पशु. कशा करता बाबा रे? भक्ती शिवाय ज्याचं जगणं आहे तो माणूसच नाही, तो पशुच आहे. अर्थात हे सगळं पशुतुल्य जीवन आहे. मग महाराज आम्हाला पशु होण्याची इच्छा नाही, आम्हाला मानव तरी कमीत कमी होण्याची इच्छा आहे. मग काय करावं लागेल? भजन करा, चिंतन करा, काही आचरणशील बना. याने जीवनात उत्क्रांती होते, याने काही हित होते, याने काही कल्याण होते. विठ्ठल एकानं विचारलं, महाराज अहो माळ घातली तरी, कीर्तनाला गेलो तरी, परमार्थ केला तरी मरावंच लागणार. आणि माळ नाही घातली तरी, कीर्तनाला गेलो नाही तरी मरावंच लागणार आहे. मग माळ न घालताही मरायचंच आहे, आणि माळ घालू नाही मरायचंच आहे. मग कशाला माळ? त्याची काय गरज आहे? जर माळ घालू नये, परमार्थ करू नये, जर जीव जाणारच असेल तर त्या माळीची काय गरज आहे? त्या परमार्थाची काय गरज आहे? अगदी सोपं उत्तर आहे. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे, तेवढी लेकर सांभाळा बरं, तेवढी लेकर सांभाळा. विठ्ठला जुने कीर्तनकार म्हणायचे माळ घातलं तरी मारायचंय, नाही घातली तरी मारायचं. कशाला घालायची माळ? आता उदाहरण आहे का, फार कंजूस, फार चिकट माणूस आणि बरीच अशी माणसं असतात, फार कंजूस असतात, पण त्याला मोठेपणा लय करावं वाटत असतो. आणि मग अशा एका माणसाकडे गावातील लोक गेले, म्हणले महाराज गावात सप्ताह बसणार आहे, एक पंगत कमी पडायली, एक तुम्ही दिली तर बरोबर. आता यानं उष्टी हाताने कधी कावळा मारला नव्हता, पण आहे आता सगळ्या गावाची इच्छा आहे तर करू पंगत. किती माणसं येतील? जेव्हा येतील म्हणजे 100 लोक, काय हरकत नाही. आणि मग सप्ताह चालू झाला, याची पंगत ज्या दिवशी त्या दिवशी सगळी तयारी. आता गावातल्या लोकांना कोण किती शहाणा माहीत असतो. लोक म्हणले त्याचं काय खरंय. आणि मग 100तले 50 माणसं जाऊन त्याच्या घरी जेवायला बसले, आणि माणसं पंक्तीला जाऊन बसल्यावर यानं माणसं मोजले, 1 2 39 40
49 50. आणि मग बायकोला हाक मारली, बरं का 50 माणसं आलेत, करा कणिक मळाय चालू. कधी लोक येऊन पंक्तीला बसल्यावर लोक म्हणले आम्हाला माहित होतं हे असलंच आहे. 50तले 25 सुटून गेले महाराज. आता पण बाहेर गावचे आले आमच्यासारखे, आता डावीला होत आता बापला नाही विलाज आहे, आम्ही बसलो आपलं आता काय करा. आणि मग कसं तरी महाराज एखाद्या घंट्यानं त्या चपात्या पोळ्या झाल्या, मग नंतर भाजी झाली, आणि नंतर वरण झालं, भात झाला, कसे तरी चतकोर चपाती भाकरी वाढल्यात गेली. आणि मग त्याच्यानंतर पोटात भुका लागलेल्या, ताट वाढले होते, आता पाहतात पाणी घेतलं, बदनी कवळ घेता वगैरे काही म्हणायचं, पुंडली म्हणायचं, जेवायला चालू करायचं. हातात पाणी घेतलं, श्लोक म्हणायला सुरुवात करणार, थांबा 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 थांबा. काय झालं? अहो आमच्या आज्यानं कधी कोणाला जीव घातला नाही, आमच्या बापानं घातला नाही, मी घालायला लागलोय. मग सगळं वाढलंय म्हणलं, पण तूप वाढायचं राहिलं, एवढं तूप वाढू द्या म्हणजे जमतंय. आता एवढा श्रीमंत आणि एवढा चिकट तूप कशानं वाढील? त्यानं महाराज तुपाची घागर नाही आणली, तुपाची वाटी आणली. पण गंमत अशी, तूप थिजलं होतं, घट्ट झालं होतं. बायकोला म्हणला तूप जरा पातळ करून आण. तिनं ती वाटी नेली, चुलीमध्ये विस्तवावर वाटी ठेवली. लोक म्हणले अहो आणा लवकर, भुका लागल्या आता आवरा. मग बायकोला म्हणला अगं आण लवकर, लोक आरडायले. मग गडबडीत तिनंही ती तुपाची वाटी हातानं उचलली, हाताला पोळली, हातातून पडली, तूप सांडलं. विस्तवावर तूप सांडल्यास धूर झाला. म्हणला वास आलाय का? हो मना पुंडली. लोक जीवन निघून गेले. महाराज आता काय करते? आणि मग हा घरात गेला आणि बायकोला शिवाय द्यायला, तुला अक्कल आहे का म्हणला? एवढं महागा मोलाचं तूप 3 वर्ष झालं म्हणला, एकच वाटी भरून आणली होती, किती दिवस झालं जपून वापरतोय मी, आणि तू वाटोळ केलंस तू. पण बायको त्याचीच होती. बायको म्हणली मालक काही बोलू नका हो. अहो पंक्तीत वाढलं असतं तरी तूप संपलंच असतं, वाटी रिकामीच झाली असती. आणि चुलीत सांडली तरी वाटी रिकामीच झालेली आहे. मग शिव्या कशामुळे देताय? माझा दृष्टांत संपलाय बघा आता. पण तुम्ही शहाणी माणसं आहेत, माझा प्रश्न तुम्हाला आहे, खरं सांगा, तुपाची वाटी पंक्तीत वाढून संपावी का चुलीत सांडून संपावी? कुठे संपावी? बस सोपं आहे, तुम्हाला आता कळलंय मला काय म्हणायचंय. तुपाची वाटी दोन्हीकडे रिकामीच होणार आहे, पण ती वाढून संपण्यात आनंद आहे. तसा देह भजन केलं तरी जातोच आणि विना भजनाचाही जातोच, पण भजन करून जाण्यात जो आनंद आहे तो विना भजनाचं मरण्यात नाही. आनंदाने मरण्याकरता, मरण मंगलमय होण्याकरता तरी माणसाने भजन केलं पाहिजे. विठ्ठल काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन धन द्या लावणी नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. महाराज म्हणाले जन्माचा शेवट जर गोड करायचा असेल तर माणसाने जीवनभरात भजन केलं पाहिजे. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, तो गोड वासुदेव महाराजांचा. महाराज म्हणाले 2च अक्षर चिंतन करा, आदल्या घडीनं जागी व्हा. कारण जीवनातलं खरं तेच आहे, शेवटला जे मिळतं ते. एरवी काय खरंय महाराज, पण माणसं परमार्थाकडे प्रवृत्त होत नाही. अजून गंमत सांगतो, परमार्थ करणारी माणसंही संसाराकडे प्रवृत्त होऊनच परमार्थ करतात. अजून थोडं पुढे सांगतो, तुम्ही आम्ही देवाला साध्य नाही मानत, तुम्ही आम्ही देवाला संसारात मिळणाऱ्या सुखाकरता, मिळणाऱ्या वस्तू करता साधन मानतो. आम्ही देवाला साध्य नाही मानत. आम्हाला असं वाटतं विटेवरचा मालक किंवा इथल्या मंदिरातला हनुमान म्हणजे आमच्या संसारात वस्तू पुरवणारा दुकानदार आहे. आम्ही त्याच्याकडे जातो, देवा पोरग हो दे बरं का. आम्ही त्याला देव नाही मागत कधी, आम्ही त्याला आमच्या संसारातल्या गोष्टी मागतो. देवा लागू दे एखादा प्लॉट हो दे बरं का माझ्या नावचा. अर्थात हे माणसं देवाकडे जाऊनही देवाची अपेक्षा न करता संसाराचीच अपेक्षा करतात, म्हणून तो दुःखी आहे. शहाण्या माणसाने देवाचीच अपेक्षा करावी.
त्यांनी संसाराची अपेक्षा करू नये. पण माणसं संसारात इतकी रंगलेत, शब्द मला मुद्दाम वापरायचा आहे तो आता, इतके रंगलेत महाराज माणसं संसारात की त्यांच्या डोळ्यावरचा तो संसार नावाचा चष्मा हटायलाच तयार नाही. ते कुठेही पाहताना अगोदर संसार पाहतात आणि मग बाकीच्या भानगडी. लोक संन्याशाच्या मठात गेले तरी लग्न कधी होणार हे विचारतात. याचं नवल वाटतं मला. अर्थात माणसाच्या डोक्यावर संसाराचा इतका चष्मा पक्का बसलाय की ते कुठेही गेले तरी त्याच्या डोक्यात तेच येतं, संसार. आमचे शास्त्री असं म्हणायचे, दुधात किडे होतात, तुम्हाला माहित आहे. दूध जर 2-4 दिवस राहिलं तर काय होतात? किडे होतात. अमृतामध्ये किडे होतात, पण विषात किडे होतात असं तुम्ही कधी ऐकलंय का? विषात किडे होतात. ज्ञानोबाराय म्हणाले विषातही किडे होतात. कुठं कुठं कुठं? दुधात होतात हे नवल नाही, अमृतात किडे होतील नवल नाही, पण विषातही किडे होतात. त्या विषातल्या किड्याला सोमप म्हणतात. विषातल्या किड्याला काय म्हणतात? सोमप म्हणतात. आणि त्या विषयातल्या किड्याचं वैशिष्ट्य सांगतो ऐका. त्या विषयातला किडा जर बाहेर काढला आणि त्याला दूध पाजलं की तो दुधाने मरतो. विषयातला किडा कशाने मरतो? विषाचे ते किडे दुग्धी मरे, ज्ञानोबा म्हणाले. तसे हे सगळे संसारातले किडे आहेत. कशातले किडे? अर्थात विषयातलेच किडे. हे संसारातले किडे म्हणजे विषयातले किडे. यांना परमार्थ नावाचं अमृत पाजलं तरी हे जगत नाही. इथे बळ धरून आणलं तरी ते इथे बसत नाहीत. ते पुन्हा तो संसार शोधायला निघून जातात. इतकं वळण पडलंय महाराज लोकांना संसाराचं. विषयाची चरवणे विषयाची चरवणी केली, आयुष्याची गाळणी. अरे तर काय सांगू, इतक्या विषयात रममान झाली माणसं की त्यांनी त्यांच्या आयुष्याची बाजी लावली असं म्हणेल. मग लोकांना असं वाटतं आम्ही विषय भोगतो. काय शब्द वापरलाय मी? असं वाटतं जीवाला की मी विषय भोगतोय, पण बारीक आहे का, जीव विषयाला भोगत नसतो, उलट विषयच जीवाला भोगत असतोय. काय म्हणतोय कळतं तुम्हाला? जीव विषयाला भोगत नाही, विषय जीवाला भोगतो. आणि विषय संपत नसतो, भोगणारा संपत असतो. आता सोपं सांगतो, दारू पिऊन पिऊन पेनारे संपले का दारू संपली एवढं सांगा म्हणजे जमलं. कोण संपलं? दारू संपली का पेनारे संपले? तंबाखू खाऊन खाणारे संपले का तंबाखू संपली? बोला की आता हे तुम्हाला माहित नाही वय. बिड्या वडून बिड्या संपल्या का वडणारे संपले? हा हे एवढा सोपं आहे. अर्थात काय होत आहे, विषय संपत नसतो, विषयाला भोगणारा संपत असतो. विठ्ठल विठ्ठल. का विस्तवामध्ये जेवढं तेल घालाल तितका विस्तव प्रज्वलित होतो, वाढतो. पण विषयातलं याच्या विरुद्ध आहे. जितका विषय भोगाल विषय संपत नाही, तितका वाढत राहतो. विषय सेविता कोण तृप्त झाला? अरे असं कोण आहे जगामध्ये की विषय सेवून तृप्त झालाय? नाही 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 नाही. अग्नीमध्ये जितकं सरपण जास्त घालाल तितका तो वाढत राहतो. तसं विषय जितके जास्त भोगाल तितका विषय संपत नाही, भोगणारा संपत राहतो. विषयाची तृष्णा वाढत राहते बघा, संपत नाही. शेवटी मरावं लागतं त्याला. उदाहरण सांगतो, सोपं उदाहरण आहे. जुने कीर्तनकार म्हणायचे, एका जांभळीच्या झाडावर एक भुंगा बसला होता. बारीक आहे का? एका जांभळीच्या झाडावर एक भुंगा बसला होता आणि पलीकडेच एका पळसाच्या झाडावर एक पोपट बसला होता. गंमत अशी, आता पळसाचे पानं हिरवे आणि पोपट सुद्धा हिरव्या रंगाचा, आणि पळसाचे फुलं लाल रंगाचे आणि पोपटाची चोच सुद्धा लाल रंगाची. जांभळीवर बसलेल्या भुंग्याला असं वाटलं एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये एकच फुल आलंय पळसाला, मी गेलो पाहिजे मकरंद सेवन करण्याकरता. असं कोणाला वाटलं? भुंग्याला वाटलं. आणि मग भुंगा जांभळीच्या झाडावरून निघाला. कुठे?
त्या पळसाच्या फुलावर बसण्याकरता, अर्थात पोपटाची लाल चोचती आणि तिकडून पोपटाला वाटत होतं एवढ्या भरुणाऱ्या जांभळीला काही सुंदर जांभळं एकच लागले, तेही माझ्याकडेच यायला लागले. मग पोपटाने चोच मोठी केली. आता भुंगा गेला फूल समजून मकरंद सेवन करण्याकरता, आणि पोपट चोच वासून बसलाय जांभूळ समजून त्याचा आनंद घेण्याकरता. दोन्हीची मधात भेट होते. पोपटाने चोच मोठी केली होती, भुंगा गेला आणि पोपटाच्या चोचीमध्ये त्याने उडी. खरंच सांगा, जगला का मेला? तुम्हाला काय वाटतं, याच्यापेक्षा वेगळं जीवन आहे काय आपलं? आपल्यालाही असंच भ्रम आहे, आपला असाच भास आहे. आपल्यालाही विषयी पाहून असं वाटतंय की इथे मला आनंद प्राप्त होईल, इथे मला आनंद प्राप्त होईल. पण लक्षात ठेवा, ती फुल नाही, ती सुद्धा काळ रूपी पोपटाची चोच आहे. उडी मारा. इथे बरं वाटतंय ते विषयाचे सुख, इथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. इथे बरं वाटतंय ते, पण विषय शेवटी दुःखाला कारणीभूत होत आहेत. विषयात रंगू नये माणसाने. कुठं रंगलं पाहिजे? काही साधक तुकोबाराकडे गेले, महाराज आम्ही विषयात रंगू नये. मग नेमकं रंगावं कुठं हे तरी सांगा. महाराज म्हणाले, बाबा श्री नाम लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी. हा, लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याला म्हणतात श्रीरंग. काय म्हणतो मी? लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याला म्हणतात श्रीरंग. बाबा रे, तुम्ही सुद्धा त्याच श्रीरंगामध्ये रंगा. अभंगाचं पहिलं चरण. रंगीन काय भुललासी पतंगी. बाबा, लक्ष्मी ज्या श्रीरंगाच्या रंगात रंगली त्या रंगामध्ये तुम्ही रंगा. रंगी रंगी रे, दुसरीकडे रंगू नका, तिथे रंगा. पतंगासारखं भुलू नका. आता पतंग नावाचा कीटक आहे, पतंग नावाचा किडा आहे. आपल्याकडे पंचविषय आहेत आणि माणूस भुलतो त्या पंचविषयाला भुलतो बरं का. गीतेत 15व्या अध्यायात भगवंतांनी वर्णन केले. श्रोत्रैं चक्षुस्पर्शनै च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. मन पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे पंचविषयाचं सेवन करतंय. कोण करतंय? मन करतंय. आता बारीक आहे का? श्रोत्रैं म्हणजे कान. कानाच्या द्वारे मनच विषयाचं सेवन करतंय. शब्द विषयाचं सेवन कानाच्या द्वारे मन करतंय. चक्षु म्हणजे डोळे. डोळ्याच्या द्वारे मनच रूप विषयाचं सेवन करतंय. तिसरा विषय त्वचा. ज्ञानेंद्रिय आहे, त्वचेच्या द्वारे मनच स्पर्श विषयाचा आनंद घेतोय, सेवन करतंय. रसना जिव्हा, मनच, पण या रसनेच्या द्वारे पदार्थाचा आस्वाद, रस विषयाचा आस्वाद घेतोय. आणि पाचवा विषय गंध. नाकाच्या द्वारे मनच गंधाचा आस्वाद घेतोय. आणि मग माणसाचं एक मन पण पंचविषयात भुलवल्या जाते बघा, बोलते बघा. एरवी या विषयात बोलणारे एक एकच जीव आहेत, पण माणूस एकटा एक जो पाचही विषयात बोलतो. काय म्हणतोय? शब्द विषयात बोलणारा जीवसृष्टीमध्ये एकच जीव आहे. महाराज म्हटले ते हरिण धरणारे लोक जाळी लावतात आणि जाळी लावून जाळीच्या अलीकडच्या बाजूला सुंदर वाद्य वाजवतात, गीत गातात. मग सुंदर वाद्य वाजायला लागलं, गीत गाऊ लागले की ते हरिण त्या गीताला भुलतंय. महाराज पैसे जास्त मिळतील त्याचं नाव घ्यायचं, तिथंच मोठेपणा करायचं, अशी त्याची भावना आहे. देवाच्या नावापेक्षा लोकांना आमचं नाव घेणारा कीर्तनकार बरा वाटतो. देवाचं चिंतन सांगण्यापेक्षा तुम्ही किती भारी आहेत हे सांगणारा बुवा लोकांना चांगला आणि मोठा बुवा वाटतो. लोक त्याच्याकरता 50,000 लाख रुपये द्यायला तयार आहेत. खरं तर लोकांच्या दृष्टीने 50,000 लाख काहीच नाहीत, 2 नंबरचा पैसा आहे. काय त्याच्या दृष्टीने ते कुठूनही गोळा करून आणून देत आहे.
पण त्याच्या मागे शुद्ध त्याची एकच भावना असते, मी 50,000 खर्चितोय म्हणजे या बुवानं कमीत कमी कीर्तनात 50 वेळा माझं नाव घेतलं पाहिजे. मला वाटतं हे माणसं नाही, सगळे हरणच आहे. आणि मग लक्षात ठेवा, त्याची जी गत झाली जाळ्यात अडकून मरावं लागलंय. तुम्हाला काय वाटतं या हरणाची तरी काय दुसरी गत होणार आहे का? अरे काय उत्तर देता होशील तू, त्याला इथे अडकवच लागणार. नादे लुप्त झाला देह विस, शब्द विषयात हरिण भुलला, स्पर्श विषयात हत्ती भुलला. ते हत्ती पकडणारे लोक जंगलामध्ये जातात, खड्डा खणतात खोल असा, आणि त्याच्यावर पातळ फळ्या टाकून पालापाचोळा टाकून जमीन आहे असं भासवतात, आणि पलीकडे कागदाची हत्तीन करून उभी करतात. ती कोळशाने काळी केलेली कागदाची हत्ती नसते. तो हत्ती त्या हत्तीला पाहतो, स्पर्श विषयाकरता आसुसल्या जातो, आणि कागदाच्या हत्तीकडे धावत जाताना त्या पातळ फळ्यावर पाय पडल्याबरोबर फळ्या मोडतात आणि हत्ती त्या खड्ड्यात पडतो. त्याला 8-15 दिवस उपाशी ठेवले जाते, आणि मग त्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला बाहेर काढल्या जाते, आणि मग त्याचा सरकशीत खेळ चालू होतो. हत्तीला बंधनात पडावं लागलं, कारण आहे स्पर्श विषय. शब्द विषयात हरिण बोलला, स्पर्श विषयात हत्ती बोलतो. रूप थोडं मागे ठेवा. रस विषयात भुलतो त्याला मासा म्हणतात बघा. जरा काही आमिष दाखवलं की भुलतो त्याच्यामध्ये. आणि गंध विषयात भुलतो त्याला भुंगा म्हणतात. किती भुलतो, ज्ञानोबारे म्हणाले तो भुंगा एरवी तो भुंगा बाबळीचे मोठे मोठे लाकडं पोखरून काढतो. भलं तैसे काष्ट कोरडे, एरवी तो बाबळीचे मोठे मोठे लाकडं कुरतडतो, पण तो कोमल असलेल्या कमळात अडकला की ते कोमल असलेलं कमळ त्याला कुरतडता येत नाही. मोठ्या मोठ्या झाडाच्या खोडालाही न गुमानणारा भुंगा, पण कमळामध्ये अडकला की जीव जातो, पण त्याला कुरतडू नाही शकत. गंध विषयात फुलल्या जातो. शब्द, स्पर्श, रस, गंध. मग रूप विषयात कोण बोलतो? जुन्या काळातलं उदाहरण आहे. जुन्या काळामध्ये चिमण्या, दिवे लावले जायचे संध्याकाळच्या वेळेला, आणि मग अनेक कीटक त्या चिमणी भोवती, त्या दिवेभोवती घेराटे घालायचे. त्याच्यात पतंग नावाचा छोटासा कीटक. त्या पतंगाला असं वाटतंय हा दिवा म्हणजे माझ्या खाण्याची वस्तू आहे, आणि त्या दिव्याच्या स्वरूपाकडे पाहून तो भुलल्या जातो, आणि त्या दिव्यावर झडप घालतो. पण गंमत आहे का, तो पतंग दिव्यावर झडप घातल्याबरोबर दिवा नाही विझत, पण पतंगाचा मात्र पंख जोडतून त्याचा जीव जातो बघा. महाराज म्हणाले जेवी पतंगा दीपी अलिंगण तेथ त्यासी अचूक मरण, त्याला मरावंच लागतं. हे दुसऱ्या तिसऱ्या पतंगाचं सांगत नाही. हे तुम्ही आम्ही सगळे पतंगाच आहेत. जरा कुठं चांगलं दिसलं की माणसं तिथं जातात. दिव्याला फरक पडत नसतो, पण पतंगाचा मात्र जीव जातो बघा. सगळे लोक तिथंच, सगळे विषयात अडकलेले. फक्त भानगड अशी आहे, एका विषयात एक पशु अडकतो, पण माणसाची गोष्ट विचित्र आहे. माणूस 5ही विषयात एकदाच अडकतो. आणि मग सोपं सांगतो ऐका. सकाळी सकाळी एखादं टीव्हीवर गाणं ऐकता, अभंग ऐकतोय तुमचा कान. ऐकतोय कोण? कान ऐकतोय. पण माणसं म्हणतात काय सुंदर अभंग लागला होता हो, मन शांत झालं. कोण शांत झालं? मन. खरंच सांगा, कानाने ऐकलं का मनाने? पण कानच दिले नसते तर ऐकता आलं असतं का? ऐकण्याचं साधन जरी कान असला, इंद्रिय जरी कान असलं तरी ऐकतो तो मनच. ते विषयाचं सेवन मनच करतो. एखादा पदार्थ खाल्ला जिभेने, चव चाकली जिभेने त्या, पण आनंद घेतोय मन. तृप्त झालो बघा, तृप्त झालं माझं मन. अर्थात जिव्हा त्याचा आस्वाद घेते, पण तृप्त होतंय मन. एखाद्या मऊ आसनावर बसाय दिलं, त्वचेला बरं वाटतंय, आनंद घेतंय मन. एखादा सुंदर शेंट मारला, आनंद घेतंय मन. नाकाने वास घेतो नाही का? हे सगळं लक्षात ठेवा. आता हा माणूस या पंच विषयाद्वारे असा बोलल्या जातो, आणि मग शेवटी त्याचं मरण येतं. खरं म्हणजे शहाण्या माणसाने पंच विषयात बोलू नये. त्यानं देवात बोलावं, त्यानं श्रीरंगात रंगावं, त्यानं एका गोष्टीची जाणीव ठेवावी की बाबा देह जाणार आहे. तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहेत. एका प्रश्नाचं उत्तर द्या. बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवता, बँकेमध्ये पैसे ठेवता, जे पैसे बँकेत ठेवतात त्याला ठेव म्हणतात.
काय म्हणतात? ठेव. खरंच सांगा, त्या पैशाचे मालक तुम्ही आहेत की बँक आहे? बँक कशी? तुमच्या पैशाचे मालक तुम्ही. बँक तर तुमची नोकर आहे. बँक तुमचे पैसे फुकट नाही ठेवून घेत. तुमचे पैसे ठेवायचे ते पैसे घेते, व्याज घेते तुमच्याकडून. बरोबर आहे ना? बँक मालक नाही, तुम्ही मालक आहेत. तुम्ही जाऊन चेक भरून दिला की 1 मिनिटात पैसे द्यावे लागतात बँकेला. बँकेत नसले तरी तुमचे पैसे तुम्हाला द्यावेच लागतात. तुम्ही मेलात आणि पैसे बँकेत राहिले, देते का नाही बँक? देतेच. अर्थात पैसे बँकेचे नाहीत, बँक तुमची सेवक आहे, पैसे तुमचे आहेत. अर्थात बँकेकडे फक्त तुमची ठेव आहे. त्या ठेवीचे मालक तुम्ही आहात. तुमची इच्छा होईल तेव्हा काढता येतात, तुमची इच्छा होईल तेव्हा परत ठेवता येतात. हे कळतं ना तुम्हाला? मुलगी तुमची ठेव आहे, मुलगी जावयाची ठेव आहे. काय म्हणतोय मी? मुलगी जावयाची ठेव आहे, तुम्ही फक्त सांभाळायची. तो जावई एके दिवशी आला, द्या माझी बायको म्हणल्यावर द्यावी लागेल की ठेवून घेता? काय करावं लागेल? द्यावीच लागेल. त्याची ती ठेव आहे, द्यावी लागेल ती. पैसे बँकेतली तुमची ठेव आहे, तुमच्या घरातली मुलगी जावयाची ठेव आहे. तसा हा देह सुद्धा यमाची ठेव आहे. देह आपला नाही, देह हा पाचाचा. उसना आणलाय, हा ठेव आहे, करारावर आणलाय. कोणी 50 वर्ष, कोणी 100 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 30 वर्ष करारावर आणलाय. ज्या दिवशी या देहाचा मालक याला मागायला येईल ना, त्या दिवशी द्यावं लागेल. माझी आहे म्हणून चालणार नाही. महाराज म्हणले शरीर सुद्धा जाणार ठेव आहे, जाणार आहे. अभंगाचं दुसरं शरीर माझी म्हणू नये. दुसऱ्याची वस्तू माझी म्हणणं, त्याला संत शास्त्रामध्ये शब्द आहे अभिलाष. काय म्हटलंय? आपली वस्तू नाही पण माझी म्हणतो, अभिलाष म्हणतात त्याला. आणि बहुतेक संसारी माणसं अभिलाषीच आहेत. देह आपला नाही पण कोणाचं म्हणतात? माझा. बऱ्याच गोष्टी आहेत बरं का अशा. पकवाजाची हातुडी विसरावी, कोणीतरी चोरून न्यावी, आणि काही दिवसानं पुन्हा दिसावी. ती कोणाची म्हणते पुन्हा? माझी. हा, माणसाला नाद असतो महाराज. लोक कशालाही माझच म्हणतात. देह आपला नाही, पाचाचा देह आणला, पण सवय झाली याला माझा म्हणतो. देह माझा, हे माझं, हे माझं. हे लोक म्हणतात जमीन माझी. बाबा, तू नव्हता तेव्हाही जमीन होती, तू मेला तरी जमीन कशाची आपली? लोक छंद माझे मुक्तच होता, बांधल्या गेला. कशानं? माझं माझं म्हणत राहिला. प्रत्येकाला माझं म्हणण्याचा अभिलाष आहे आपल्या जीवात. देह आपला नाही, पाचाचा. माझा म्हणू नका. ममत्व सुटल्यावर दुःख राहत नाही. महाराज म्हटले, जसा देह आपला नाही तसं देह संबंधाने असलेला परिवारही आपला नाही. नो हे तुझा हा परिवार. द्रव्य दारा क्षणभंगूर. बायको आपली नाही, पैसा आपला नाही, परिवार आपला नाही, जगात कोणीच आपलं नाही. मला वाटते देव सोडून जगात कोणीच आपलं नाही. तुम्ही एवढे माझ्या समोर बसलात, खरंच सांगा, तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे का? काही होई नाही म्हणा. तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे का? तुम्ही काही म्हणा, मी सांगतो नाही. तुम्ही त्याला कसं काय महाराज? तुम्हाला तुमचं बायकोवर प्रेम नाही, मग प्रेम दाखवता, प्रेम नाही. जर बायकोवर प्रेम असतं तर पहिली मेल्यास दुसरी केली नसती. हे जगातलं सत्य आहे महाराज. हे तुम्हाला पटेल अथवा न पटेल. पहिली मेल्यास दुसरी करण्याची इच्छा होते. का होते? पहिलीवर प्रेम नाही म्हणूनच होते. अर्थात प्रेम नाही का? आहे ना, पण ते क्षणिक प्रेम आहे. संसारातलं नासकं प्रेम. त्या काय प्रेमाचं काय खरं? त्या खरं प्रेम तिथे नाही. माणसं पैशावर प्रेम करतात, पण काय उपयोग आहे? एकतर्फी प्रेम. फक्त आपलंच पैशावर प्रेम आहे. पैशाचं आपल्यावर प्रेम आहे का? तो आपली काळजी करतो का पैसा? काय त्याला घेणं कधी? इथे आपलं कोणी नाही. नामदेव महाराजांनी 9 चरण खर्चिले त्याच्याकरता. अंतकाळी मी परदेशी, ऐशी जाणुनी मानशी, म्हणून या ऋषी केशी शरण मी तुझा.
महाराजांनी बहीण आपली नाही, भाऊ आपला नाही, मुलगा आपला नाही हे नाही म्हणलं, हे तर म्हणलंयच, यात काही नाही नाही. पण महाराज म्हणले जन्म घालणारी आई सुद्धा आपली नाही. आता हे जरा झोंबेल तुम्हाला. हो, आता मला तसं म्हणायचं नाही. आमच्या अनेक कीर्तनकारांना आई माझी गोप खरं आहे बाबा, सगळं खरं आहे, आईचा मायेत सागर आहे, आमकाय सगळं खरं आहे. पण जेव्हा ते कसोटीला लावलं जाते तेव्हा जगात मग आई आपली नाही. महाराजांचे शब्द आहेत, नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातीशी, ते तो निष्ठुर झाली कैशी, अंती दुरी राहिली. आई सुद्धा लेकरू जळताना लांबून पाहते, जवळ जात नाही. आता हे तुम्ही तर आमच्या सर्वसामान्य छाया आहेत. मी देवाच्या आईचं सांगतो, त्यानं त्या कालियाच्या डोहात उडी मारली आणि यशोदा पळत आली. सगळ्यांना असं वाटायचं आता मारते डोहात उडी, पण त्या डोहातलं काळं पाणी पाहिलं आणि जगाची देवाची माय मागे सरकली, मागे सरी माय पाऊला पाऊली. इतराच्या काय, आमच्या माईचं काय खरं असणार आहे. जगात हे असंच चालतंय. जगात सत्य नाही, जगात कोणी आपलं नाही, हे सगळं देखावे आपलं. माणूस आयुष्यभर याच्याकरता पळतो पण नाही. महाराज जगात आमचं कोणीच नाही का आहे ना, जगामध्ये सगळे आपले नाहीत पण एक जण आपला आहे. कोण आहे? रंगाचं शेवटचं